2 इंजेक्शन तुम्हाला देतो आज, टेन्शन घेऊ नका. सम्राट FC वर्सेस गोल्डन FC. वेंचर ॲस्टिन भाई खूपच सपोर्ट करताना. ॲस्टिन आमचा एक कॅप्टन सुद्धा आहे चॅलेंजरचा आणि फुटबॉल मध्ये रुची आहे, परंतु थोडस त्यांचं पासपोर्ट मुले ते थोडा फुटबॉल पेक्षा दूर आहेत, कारण की त्यांना माहित आहे काम है तो दाम है, वरना कुछ नहीं. काम करेगा तो सब मिलेगा, नहीं तो बाजू वाला कुत्ता भी नहीं पूछता अपने को. पैसा है तो सब है. बंबई में पैसा उड़ता है अश्विन भाई, खाली पकड़ने वाला मांगता है. पैसा रहेगा तो सब लोग आता है, नहीं तो सीधा पीठ दिखा के जाता है अपने को. तर लक्षात ठेवा, काम पहिला तुमचं, कामाशिवाय कुठली इज्जत नाही. खेळ नंतर. हा टाइमपास आहे. खेळ म्हणजे सॅटर्डे संडे आपल्याला खेळायचं असतं, तो टाइमपास असतं, परंतु त्यासाठी आपल्याला 6 दिवस कामाला जायला लागेल. घरची पोझिशन, परत आपला पाकिट खर्च, दुसऱ्यावर न निर्भय राहता, कारण की दुसरा दिवस 1 दिवस देईल, 2 दिवस देईल, तिसऱ्या दिवशी तो टांगा पलटी करेल तुझा आणि तुझी दुर्दशा करेल. त्यासाठी पैसा जपून ठेवावा लागतो आणि आपला वर्चस्व जपून ठेवावं लागतं. जाऊया खेळाकडे. एका बाजूला गोल्डन FC, एका बाजूला आहे सम्राट FC. दोघांचा खेळ जबरदस्त आहे, कारण की छोटे छोटे नन्हे जादूगर कधी पण गोल मारू शकतील, कारण की मागच्या सीझन मध्ये 2025 मध्ये सम्राट FC चा खेळ पाहिला होता मी. छोटे छोटे प्लेयर आहेत, परंतु खेळ लाजवाब आहे. रोहन, चितेन, पणाल खूपच चांगले चांगले यंगस्टर सुद्धा आहेत. थोडीशी मला नावं नाही माहीत, त्याच्यामध्ये तुम्ही राग मानू नका. सम्राट FC चे तर मला पूर्ण नाव नाही माहीत, परंतु खेळाडू एकदम जबरदस्त आहे. 2 रेफरी आहेत याच्यामध्ये, एक कुलदीप पाजी आहे, दुसऱ्या रेफरीचं मला नाव नाही माहीत आहे, परंतु अव्वल दर्जाची रेफरी चालू आहे, कारण की दोन्ही बाजूला राईट आणि लेफ्ट मध्ये कॉम्बिनेशन आहे. आणि ज्या प्रकारे सर्व संघ त्या रेफरीना इज्जत देतात, त्या प्रकारे सुरळीत खेळ अजूनपर्यंत या चॅलेंजरच्या ग्राउंडवर. ग्राउंड आहे फ्री 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 फ्री, हे लक्षात ठेवायचं आहे. खाली एवढंच आहे. चान्स, जबरदस्त चान्स होता. वाटलं होतं गोलला, गोलकीपरला की लगेच येईल आपल्या हातामध्ये, परंतु तिकडे पाण्याने थोडस ब्रेक मारला बॉलवर आणि संधी होती इकडे सम्राट FC ला गोल करायची. ग्राउंड फ्री आहे, परंतु आमचे नगरसेवक, लाडके नगरसेवक वीरेंद्र चौधरी यांना विचारा तुम्ही, कुणाची भी टुर्नामेंट असेल, पहिला फोन करा साहेबांना आणि साहेबांना विचारा आमची तारीख ही आहे आणि आम्ही टुर्नामेंट ठेवू का, हे खाली विचारा तुम्ही. कारण की ग्राउंड मध्ये 1ही रुपया न घेता तुम्हाला या स्पर्धेचं आयोजन करता येतं. त्याच्यात मोठं श्रेय जाते ते म्हणजे वीरेंद्र तुकाराम चौधरी, मनमोहित नगरसेवक. आज त्यांचा वाढदिवस आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचे. ज्यांना कोणाला टुर्नामेंट खोलायचे असेल तर संपर्क वीरेंद्र साहेब यांना करायचा आहे, त्यांना फोन करायचा आहे आणि सांगायचं आहे ही टुर्नामेंट आमची आहे. आज बड्डेवर बड्डे आहेत. आज जू मध्ये पण मोठा जल्लोष होणार आहे, कारण की त्या जू मध्ये गणेश झोरे यांचा सुद्धा बड्डे आहे आज. मला वाटतं जू मध्ये लाईट बुजले असतील त्या सुद्धा परत येतील, कारण की जनरेटर लागलेला आहे तिकडे. किती पाऊस पडू दे, गणेश झोरे याने तिकडे डीजे आणि जनरेटरची सोय केलेली आहे. इकडून थकल्यावर तिकडे रिलॅक्स व्हा आणि मस्त मटन चिकन तंदुरीचा स्वाद घ्या. 50 किलो बिर्याणी आहे, 50 किलो खिमा आहे, 200 पाव आहेत आणि चिकन चिल्ली 150 किलो आहे. कारण की एरिया खूप मोठा आहे ना, त्याच्याप्रमाणे त्यांनी सर्व ठेवलेलं आहे. गणेश गोरे याने खूपच मोठं नाव आहे जू संघातून, गणेश गोरे, झोरे
गोरे जर गोरे असतात आणि तो काला असता तर लफड झालं असतं. जोरे आहे, गणेश जोरे, माफ करा होते. आणि आमच्याकडे दोन स्क्रीनवर जे माणसं दिसत आहेत, अजय गुडिया आणि प्रभात, याने जेव्हा टुर्नामेंट ठेवली एवढे फोन आले असतील ना त्यांना, त्यांचं डोकं काम नसेल करत कोणाला घेऊ आणि कोणाला सोडू. कारण की काही टीमांना असं वाटतं की आपण कधी पण फोन केला तर आपल्याला कोणी सामना मध्ये एंट्री देईल. असं नसतं राजा. जेव्हा फॉर्म टाकला तेव्हाच तुम्ही एंट्री करायला पाहिजे, हे लक्षात ठेवायचं आहे. सामना सम्राट FC वर्सेस गोल्डन FC. पियुष, पियुष वर नजर असेल, हा मनोरीचा एक दाखड खेळाडू आहे, वेव्स मध्ये सुद्धा खेळतोय, नंबर 23. अजून स्कोअर आहे 0-0. फर्स्ट हाफचा खेळ सुरू आहे आणि फर्स्ट हाफ मध्ये अजूनही स्कोअर आहे 0-0. खूपच सर्व लाडके प्रेक्षकांचं हार्दिक 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 स्वागत आहे. या भर पावसात सुद्धा आपली खेळाची रुची बघून प्रेक्षक आलेले आहे. तुषार, तुषार यांची सुद्धा एंट्री झालेली आहे. हा खेळाडू लाजवाब आहे तुषार, आणि पक्काच आहे तो हुशार, कारण की वेव्स मध्ये सुद्धा कॅप्टनच्या पोझिशन मध्ये होते तुषार. लाजवाब खेळ आहे तुषार यांचा. तुषार, सम्राट FC वर्सेस गोल्डन FC. पनाल 23 नंबर. नेहाल हा यंग टॅलेंट प्लेयर आहे. याच्याकडे जर बॉल भेटला आणि याला जर चांगल्या पद्धतीने शूटआउट भेटली तर नक्कीच नेहाल चा धबधबा आहे गोल करण्याचा. रोहन लॉंग किक घेताना. सम्राट FC हा नन्ना मुन्ना जादूगर जबरदस्त खेळाडू आहे. नंबर 10 ची जर्सी. एक फुटबॉल क्षेत्रामध्ये मोठं नाव आहे. मूर्ती छोटी आहे पण कीर्ती मोठी आहे. नंबर 10 सम्राट FC. डॉमिनिक नाव आहे मला वाटतं त्यांचं. आताच मला ना त्यांच्या टी शर्ट वर नाव सापडलेलं आहे, डॉमिनिक. खतरनाक खेळाडू आहे डॉमिनिक. जसा खतरनाक खेळाडू नेहाल, पनाल, रोहन, जितेन, पियुष, तुषार, हा आहे गोल्डन FC चा भरमाट प्लेयरांचा. आमचे हेडर स्पेशलिस्ट नोएल कोहली आमच्याकडे दिसलेले आहेत. हेडिंगचा बादशाह, सुपरस्टार राजकमलचा. जेव्हा मला हेडिंग पाहायचे असते तेव्हा मी एकच प्लेअर कडे बघतो, तो म्हणजे नोएल कोहली. त्याने यायला पाहिजे, राजकमल संघामध्ये एंट्री मारायला पाहिजे, रॉयल एंट्री मारायला पाहिजे. पुष्पराजची नको पण सुलतानची एंट्री मार, सलाम भाई रॉकीची एंट्री मार, पण मार तू. कारण की तुझा खेळ पाहण्यासाठी आम्ही खूपच आतुरताने वाट पाहतो. जबरदस्त चान्स होता तिकडे, कारण की तिकडे जवळ जवळ मला वाटतं थोड्यासाठी सम्राट FC हा प्लेअर जबरदस्त आहे. 07. तसंच मी सम्राट FC ला सुद्धा सांगेन की टी शर्ट मध्ये या, गणवेश मध्ये या. गणवेश मध्ये असलं तर लगेच आपली खेळची भूमिका असते ते अजून चांगली वाटते. सर्व टीमी या गणवेश मध्ये असतात आणि गणवेश मध्ये टीम एकदम सुरेख दिसतात. सागर मंचले भर पावसात फुटबॉलचा आनंद घेताना. कडक चाय भेजू क्या मेरा भाई, खाली तू आवाज कर, इधर से चाय आएगा. मसाले वाला मांगताय तो मसाले वाला, अदरक वाला मांगताय तो अदरक वाला. सागर मंचले हे आमचे मोठे स्पॉन्सर आहेत. जय सुतार यांच्यासाठी बी त्यांनी स्पॉन्सरशिप केलेली आहे. परंतु मला वाटतं जय सुतार यांच्या टुर्नामेंटला अजून थोडासा वेळ आहे, कारण की या वर्षी क्रिसमसच्या दिवशी आम्ही नक्कीच ती टुर्नामेंट पार करू. काही वाद आहेत, त्या वादांना थोडंसं साईड करून आमच्या त्या सामन्यामध्ये बाईक आहे, ऍक्टिवा आणि सायकल आहे, टीव्ही आहे, टुर्नामेंट आहे फ्री.
पगदारी नेटवर्क. YouTube वर ज्यांना कोणाला सामना पाहायचा असेल, पगदारी नेटवर्क संध्याकाळी संध्याकाळी अपलोड होतील. तुम्ही पगदारी पागदारे, थोडस माझी जीभ थोडी वळवळते. पागदारे यांचं सुद्धा चॅनल आहे आणि याच्यावरच तुम्ही संध्याकाळी जेवढे सामने होतील ते तुम्ही पाहायचे आहेत. पागदारे त्यांना ऑफिस मध्ये मला वाटतं 2 पेटी तर आहेत पगार, आणि इकडे आता चालू आहे त्यांचा थोडासा मला वाटतं इकडे तिकडे फिरण्याचा खर्च असेल. पागदारे हे चॅनल वर तुम्हाला हा कोणी प्लेअर बाहेर नको जाऊ, कारण की पाऊस आहे. ऊन असतं तर आम्ही समजू शकलो असतो. पाणी देव, पाणी देव, पाणी, रेड बुल सगळं आहे. तुम्ही खाली आवाज करा, पाणी मैदानाच्या बाहेर नको जाऊ, कारण की मैदानाच्या बाहेर गेल्यावर काहीच भेटणार नाही. अजय गुडिया यांना 2 इंच आणि बॉटल पडली ते पडायचे तर, कारण की एवढा हातामध्ये जोर आहे, त्या बाटलीचा हुकच तोडलेला आहे. फर्स्ट हाफ मध्ये स्कोर आहे 0-0. आज बर्थडे आहे भावाचा आणि जल्लोष साऱ्या गावाचा. जू मध्ये यायचा आहे जल्लोष. स्कोर आहे 0-0. भर पावसात या फुटबॉलचा आनंद घेताना आमचे वेंचर मिस्किडाल वाटते गेलेले आहेत, दिसत नाही आम्हाला. गेले, मला वाटतं शब्बीर बोलत आहे गेले, त्यांना फोन आला असेल. परंतु ॲस्टिन चॅलेंजरचा कर्णधार तिकडे हजर आहे. आणि ॲस्टिन आणि सागर यांची जोडी बघितली ना तर मला वाटतं सागर यांना 2दा व्हायला लागेल, कारण की ॲस्टिन आणि सागर, बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्लाह, अशी जोडी. ॲस्टिन वर्सेस सागर मंचले, ये नाम नहीं ब्रँड है, ब्रँड. मडगावचा एकच ब्रँड. आरटीओ मध्ये ज्यांना कोणाला काही काम असेल तर एकच राजा आहे आपला, सागर मंचले, सागर मंचले, सागर मंचले. सामन्याकडे वळूया. फर्स्ट हाफ मध्ये स्कोर 0-0. आता सेकंड हाफचा खेळ सुरू आहे भर पावसामध्ये. जर पाऊस नसला तर फुटबॉलची मजा येणार नाही, कारण की फुटबॉल बोललं तर पाऊस पाहिजे. जयू जयू याने थोडस करण हे इल्जाम लावत आहे, ते पूर्ण पाहणीवर आहेत जयू, कारण की त्यांना माहिती आहे या ग्राउंडचे मध्ये कुठे वाद होऊ शकते आणि कुठे वाद नाही होऊ शकते, म्हणून ते तिकडे स्टेजवर बसले. इकडे काय वाद होऊ शकत नाही. आणि मस्त ते आरामात आपली एक झपकी सुद्धा घेतलेली आहे. खाली पप्पी घ्यायची बाकी होती त्यांना जयू, कारण की डोक्यावर खूप मोठं भार आहे शनिवार ते रविवार पासून. जयू यांच्या 4 दिवसापासून ते जेवले नाही आणि एक प्रेमिकाने त्यांना थोडस लेट केलेलं आहे. जयू डेंजरस मॅन. पूर्ण नजर जूची जयूवर आणि जयू यांची नजर फुटबॉलवर. गोल्डन एफसी वर्सेस सामना. नेहाल, कोहली डेंजरस प्लेयर, पियुष जबरदस्त प्लेयर, पुन्हा नेहाल, काय स्किल आहे प्लेयरच्या शोधामध्ये. सम्राट एफसी रोहन, डॉमिनिक, ही 2 नाव तर माहित पडलेली आहे मला. फैज, स्ट्रायकर आहेत किरणनी मला सांगितले, पण नाव त्याचं मला येत नाही इकडे पर्यंत. शफन, त्याला करू आपण इकडे दफन. काय काय नाव आहेत शफन. बघूया खेळ चालू आहे. मेंडिस, मेंडिस सुद्धा आहे, अजंटा मेंडिस. डॉमिनिक हा डेंजरस प्लेयर आहे. सम्राट एफसी वर्सेस
सेकंड हाफचा खेळ सुरू आहे आणि सेकंड हाफ मध्ये अजून स्कोर आहे 0-0. आजच्या दिवसामध्ये मला वाटतं पॅलेंटी जास्तीत जास्त झाली. जयू बरोबर. यस जयू इज एस. जयूच्या बॉडीवर नको जाव. ब्रुसलीची बॉडी तशी होती तशी जयूची सुद्धा बॉडी आहे. हात मारला तर रस्त्यावर उडणार तुम्ही. सामना चालू आहे गोल्डन एफसी वर्सेस सम्राट एफसी. सेकंड हाफचा खेळ सुरू आहे. आदर्शाने 2 लिटर तरी पाणी पिलेलं आहे, कारण की मला वाटतं लगेच पाणी पिऊन पाणी सोडणार सुद्धा, कारण की पावसामध्ये जेव्हा तुम्ही खेळणार आणि जेव्हा तुम्हाला खेळताना आली तरी तुम्हाला काही कळणार नाही, कारण की पाऊस आहे. आणि इकडे भावेश याने सुद्धा 2 लिटर पाणी पिलेलं आहे. कंपनीचा पाणी धराधर खपत आहे. ओनली बिसलरी. आणि थोडासा मला वाटतं पायावर लागलेला आहे. सम्राट एफसी याने पाणी द्यायचं आहे. अजिंक्य यांना पूर्ण या खेळाचा अनुभव आहे आणि त्यांना माहित आहे कुठे लागला असेल. थोडीस फिजिओ मॅन पण आहे अजिंक्य, एक मोठं नाव जू संघाकडून. भर पावसात आपल्या ज्या जूच्या संघाला एक मोठी मदत देतोय तो म्हणजे अजिंक्य. फैज नंबर 17. आता नाव मला माहित पडलेलं आहे. फैज कधी पण काया पलट करू शकतो. नंबर 17 म्हणजे खतरा. आणि खतरा पडेल का? ओ हो, खतरा अडवलेला आहे रोहन याने. 17 नंबरची जी किक होती ती लाजवाब होती, परंतु तिकडे भिंत म्हणून उभा होता तो म्हणजे रोहन. सर्व लाडक्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. मोरागाव मॉन्सून कप 2026 चा मानकरी. बघूया फ्री किक डेंजर झोन मध्ये फेज घेईल का? फेज वर लक्ष आहे आमचं. कुलदीप पाजी मॅच चे रेफरी. डॉमिनिक फेज घेईल का, डॉमिनिक घेईल का, याच्यावर माझं लक्ष आहे. डेंजर झोन मध्ये आहे फ्री किक. गोल करण्याची संधी आहे सम्राट एफसी ला. चुकीला माफी नाही आहे, लक्षात ठेवा. प्रभात आणि अजय आणि मला वाटतं रेनकोट जरा चेंज करावं लागेल, कारण की या रेनकोटचा मला वाटतं काही फायदा नाही. खाली मला वाटतं तुम्ही असंच घातलेलं आहे ते रेनकोट. कारण की उद्याचा दिवस अजून काढायचा आहे. सेकंड हाफचा खेळ सुरू आहे आणि सेकंड हाफ मध्ये अजूनही कुठल्याही संघाचा गोल लागलेला नाही. एका बाजूला सम्राट एफसी 0, तसंच गोल्डन एफसी सुद्धा 0. तिकडे पीच आहे, लक्षात ठेवा, कारण की त्या पीच वर चॅलेंजर स्पोर्ट क्लब क्रिकेट खेळते, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि या ग्राउंडच्या खेळणे चॅलेंजर थोडा थोडा पुढे चाललेला आहे क्रिकेट मध्ये. चान्स सम्राट एफसी ना पुन्हा एकदा चान्स होता, परंतु डिफेंडर जबरदस्त आहेत तिकडे. सेकंड हाफचा अजूनही खेळ सुरू आहे आणि सेकंड हाफ मध्ये स्कोर आहे 0-0. सम्राट एफसी 0, तसंच गोल्डन एफसी सुद्धा 0. पुन्हा एकदा मला वाटतं फ्री किक. पियुष, जितेन थोडेसे दुखापत मध्ये आहेत मला वाटतं. रोहन, त्यांचे बंधू नेहाल, पणाल, इकडे फेज, तुषान, डॉमिनिक,
थोडस लक्षात ठेवा, वाहन थोडी बाहेर काढा, कारण की कधी संधी येईल, कधी कुणाला ठोकेल माहित नाही. आताच नुकताच आपण पाहिलं होतं, तुषान ठोकले होते एक टू व्हीलरला. सेकंड हाफचा खेळ अजून सुरू आहे आणि सेकंड हाफ मध्ये स्कोर आहे 0-0. एका बाजूला सम्राट एफसी, ते एका बाजूला आहे गोल्डन एफसी. लहानपणामध्ये मी असाच खेळायचो चिखलामध्ये, कारण की मला हा खेळ आवडायचा चिखलामध्ये, बाकी आवडायचा नाही. पाण्यात खेळायला मजा यायची. बघा कसे खेळतात, लहानपणाचा दिवस आठवण आले मला या पाण्यामध्ये. तुम्हाला सवय करावी लागेल या खेळामध्ये, कारण की मडच्या प्लेयरांना सवय आहे. कुठल्याही ग्राउंड मध्ये भले चिखलामध्ये खेळवलं तरी मडचा संघ कुठेही हार मानू शकत नाही, एवढी तयारी असते त्यांची. सेकंड हाफचा खेळ सुरू आहे आणि सेकंड हाफ मध्ये काही क्षण वाचले असतील मला वाटतं. आणि गोल्डन एफसी 0, तसंच सम्राट एफसी सुद्धा 0 आहे. कुछ तो बोला सम्राट एफसी, कुछ तो बोला रेफरी को, मेरे को मालूम है कुछ तो बोला. यस, कुछ तो बोला. रेफरी के पास सब है, पर वो टाइम से मिलेगा. फ्री किक, लॉन्ग फ्री किक, जबरदस्त हेडर पीयूष, लॉन्ग किक, पॉवर जबरदस्त, परंतु गोलाच्या आतमध्ये नाही तर काही फायदा नाही. राकेश टाबू, लॉन्ग किक पुन्हा एकदा फैज. थोडीशी चुकी झाली होती फैज कडून, परंतु तिकडे थोडासा डगमगला 23 नंबर गोल्डन एफसीचा. कॉर्नर किक आहे, कॉर्नर किक मध्ये आपण किती वेळा बघितलं आहे फिफा वर्ल्ड कप मध्ये सुद्धा गोल झालेले आहेत. संधी आहे, संधीचं सोनं करावं लागेल गोल्डन एफसी ला, तसंच अडवायला लागेल गोल, तो म्हणजे सम्राट एफसी ला. तुषान डेंजरस प्लेयर, पुन्हा एकदा कॉर्नर असेल मला वाटतं. चान्स येतो, चान्स जातो, तर चान्सचा फायदा नाही घेतला तर नक्कीच आपण स्पर्धेतून बाहेर जातो, असं सुद्धा होतं. जैन डेंजरस, आझादचा सपोर्टर जैन. जेव्हा आझादची मॅच असते तो जेवत नाही. आणि हा सुद्धा सामना, जे आत असतील ते आतच राहा आणि जे बाहेर असतील त्याने बाहेरच राहा, लक्षात ठेवा. सम्राट एफसी तसंच गोल्डन एफसी. मन क्या मांगते बोल ना, एप्पल मांगते, केला मांगताय, बिरयानी, चिकन बिरयानी है रे बिरयानी. ये जू का टूर्नामेंट है, इधर सब मिलेगा, टेंशन मत ले. मटन सूप भी है, तू खाली बोल. पाया सूप भी है, मटन खीमा भी है. सचिन बिर्याणी आहे. याच्यानंतर लगेच उतरायचंय, ज्याचा सामना आहे. पेनल्टी शूटआउट वर सामना सुरू होणार आहे, लक्षात ठेवा. आणि इकडे जो परफ्यूमचा वास येतोय, कुणीतरी भयंकर परफ्यूम मारलेला आहे, स्प्रे, डेंजर रेल स्प्रे मारलेला आहे, पुरा नाकाचे केस मेले माझे. एवढा स्प्रे मारू नका. चला सम्राट एफसी, डॉमिनिक याच्यावर नजर असेल.
गोलकीपर से मला नाम ना माहित भाईजान तेरा नाम क्या है मेरे को मालूम नहीं शॉन शॉन बनेगा डॉन यकीनन देखेंगे किसमें कितना है दम शॉन सिद्धेश भाई और शॉन ये दोनों गोलकीपर है एक आजाद के लिए और एक माफ कर आजाद के लिए करते हैं पर अभी फिलहाल गोल्डन एफसी के लिए कर रहे हैं किगन हात मिळवलाच लफडवला बाबा हात मिळवायचा ना किगन हसतोय किगन याच्याकडे खूप गन आहेत म्हणून त्याचं नाव आहे किगन बम्बई में पैसा उड़ता है मेरा भाई किगन पर पकड़ने वाला मांगता है गैंग लेके आते उन्हें कहते हैं गैंगस्टर वो अकेला ही आता है और ये किगन ने मारा सीधा बाहर सिक्स सीधा धारावी मध्ये मारलेला है किगन ने मारना था चेंबूर पर गया जयपुर ये भी डेंजरस है सलाम जितेन भाई संधी आहे इकडे एक गोल करायची जितेन आहे ना शॉन शॉननी हात मिळवला तर लफडा आहे हात हात मिळवला तर मला वाटतं लफडा आहे कारण की एकाने हात मिळवला तर लफडं केलेलं आहे ऐ मिळवला जितेन चलेगा कॉन्फिडन्स भारी असतो त्याच्यावर काही जायचं नाही जितेन आन बान शान गोल्डन एफसी शॉन सम्राट एफसी गोलकीपर फर्स्ट शूट आउट जितेन कोहली गोलकीपर शॉन भाई मला पुरं वाटतं योगा बिगा करूनच येईल शॉन भाई आणि जबरदस्त गोल मला वाटतं जितेन पोचेल का नाही तो एक डायलॉग आहे अरे पनवेल जाना है मेरा भाई परंतु काहीतरी ट्रिक असेल जितेन यांची सिद्धेश दुसरा सेव बघायला भेटेल काय दुसरी टाली बघायला भेटेल काय बघूया टाली मारला म्हणजे फसतो माणूस नाही चालेल हात मिळवलेला आहे आता सिद्धेश कद छोटा पद बड़ा सिद्धेश ऐसा मौका फिर कहां मिलेगा मेरा भाई चान्स होता सेव्ह करण्याचा परंतु एक गोल सम्राट एफसी आता एक गोलने पुढे आहे तो म्हणजे आता जर मारेल तेव्हा पियुष आलेला आहे शॉन वर्सेस पियुष शॉन पहिल्या सेव्हच्या शोधामध्ये आहेत कुठल्या देवाला तरी विनंती केली असेल बघूया शॉन वर्सेस पियुष जबरदस्त गोल बघितलं लेफ्ट साइडला आणि मारला राईट साइडला पियुष शानदार गोल मेंडिस अजंता मेंडिस डेंजर है नंबर 10 हाथ मिलाना घेतला होता चेंडू दूसरा पर मेंडिस देखेंगे पूरा घसा है मट्टी को मेंडिस कलाकार है और देखेंगे गोल मारेंगे कि नहीं क्योंकि उनके सामने एक लाजवाब गोलकीपर है पेनल्टी शूटआउट स्पेशलिस्ट जितेन गोल्डन एफसी के ओर से
सम्राट एफसी की ओर से मेंडिस। ओ जबरदस्त गोल मेंडिस। कोई एक्शन नहीं, कोई रिएक्शन नहीं। जबरदस्त गोल। मेंडिस बोल रहे हैं कोई टेंशन नहीं है, खाली गोल में मारो। या मुलाचं मला नाव नाही माहित, परंतु बघूया। पेनल्टी शूटआउट घेतली। पेनल्टी शूटआउट जो घेतो खाण्याची वार्ता नाही, कॉन्फिडन्स लागते। शॉन सम्राट एफसी वर्सेस गोल्डन एफसी। ओहो लाजवाब गोल। जबरदस्त गोल था ये, आज के दिन का सबसे शानदार गोल। फैज जिते ने बोला है तू राइट में मारेगा लेफ्ट में मारेगा, अब भी बता, बाद में लफड़ा कर मत, नहीं तो सीधा ही दे दे सीधा। दोस्ती अलग है पर खेल अलग है। देखेंगे जितेन फैज। क्या लाजवाब गोल, बेहतरीन गोल। नेहाल कोहली। नेहाल कोहली। शॉन पहले सेव की, अभी तक किया नहीं, कोशिश चालू है शॉन की। नेहाल कोहली। लाजवाब गोल, बेहतरीन गोल। चारों खाने चित किया है शॉन को। पनाल थोड़ा सा ज्ञान देते हुए पनाल। डोमिनिक एक दूसरे के साथ खेलते हुए। मेरे को लगता है बॉल चेंज करेंगे डोमिनिक, ऐसा लग रहा है, मेरे को लग रहा है। नहीं सेव विन है, ध्यान में देना है जितिन कोहली को। सेव विन। शॉन ने अभी तक सेव किया नहीं, कोशिश जारी है, पर अभी करो या मरो आकर पहुंची है टीम। डोमिनिक का सेव करते तो गोल्डन एफसी विन। जबरदस्त, कोई टेंशन नहीं, सीधा बाहर।